नमस्कार मित्रांनो. तर आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे की मराठी बिग बॉस सीझन 5 नुकताच पार पडलेला आहे आणि त्याचा विनर घोषित झालेला आहे एका अतिसामान्य घरातून आलेला, एका बारामतीमधल्या एका खेडेगावातून आलेला एक रील स्टार, की जो एक सर्वसामान्य मुलगा आहे की ज्याच्यामागे काही स्टारडम नाही आहे. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की आपण जसं आहे ना तसंच प्रेझेंट व्हा, किंवा आपण जसं आहे ना तसंच राहा. तर दुसऱ्यासाठी म्हणून स्वतःला बदलू नका. म्हणजे आपलं जे राहणीमान आहे किंवा आपले जे विचार आहे यामध्ये दुसऱ्यांसाठी म्हणून बदल करू नका. तर आपण जसं आहे तसंच राहा, तसंच प्रेझेंट करा. जिथे आपले जे मत आहे ते तसेच मांडा. किंवा आज आता तो त्या स्टारडमसोबत तिथे राहत होता, 70 दिवस राहिला, मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी त्याच्यासोबत होते. तो जो जसा होता तो तसाच तिथे राहिला. त्यांनी तसंच स्वतःला प्रेझेंट केलं, तसाच खेळला. त्याला जे टास्क दिले होते तो म्हणजे त्याच्या पद्धतीनेच त्यांनी स्वतःमध्ये कुठलाही असा बदल करून हे केलेलं नाही की मी इतक्या मोठ्या लोकांसोबत आहे, किंवा त्यांनी कुठला दबाव कोणतं प्रेशर त्याच्यावर त्या गोष्टीचं नव्हतं. आणि त्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला खात्री होती की मीच ट्रॉफी जिंकणार. हा त्याचा आत्मविश्वास एवढा दांडगा होता ना की त्याच्या आत्मविश्वासाने ही गोष्ट करून दाखवली. आणि अख्ख्या महाराष्ट्राने पण त्याला भरपूर सपोर्ट केलेला आहे. महाराष्ट्राने सपोर्ट केला आज म्हणून तो इथपर्यंत आलेला. आणि सपोर्ट का केला तर लोकांनी फक्त हाच विचार केला का की तो एक गरीब घरातून आलेला आहे, त्याचं पुढे काही चांगलं झालं पाहिजे, तो जिंकला पाहिजे, त्याच्यातून त्याला काही पैसे मिळतील. तर फक्त असाच विचार केला म्हणून लोकांनी त्याला सपोर्ट केला असं नाही. म्हणजे मला तरी असं वाटत नाही की मला असं वाटत नव्हतं की तो गरीब आहे म्हणून तो पुढे गेला पाहिजे. तर त्याच्यामध्ये ते टॅलेंट होतं. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी होत्या ते त्यांनी आपल्या रील्सच्या माध्यमातून मांडलेल्या होत्या. त्याचे जे काही डायलॉग होते, जे काही बोलायचा, हे सगळ्यांना जमणं शक्य नव्हतं. ते त्यालाच जमू शकत होतं. त्याचे तो जे डायलॉग बोलायचा आपण तर ते कल्पना करू शकत नाही. ते अशा तो डायलॉग तो बोलत होता. तर त्याच्यामध्ये ते टॅलेंट होतं. आणि तो खरेपणाने खेळला, साधेपणाने खेळला, जसा होता तसाच खेळला. त्यांनी कुठला कपट नाही, काही नाही. त्याला काही ह्या गोष्टी येतच नव्हत्या. तो जसा आला होता ना तो तसाच तिथे वावरत होता. तो त्याचप्रमाणे राहत होता. जसा तो त्याच्या गावात राहिला असता तसाच तो तिथे वावरत होता. आणि त्याची हीच गोष्ट त्याला इथपर्यंत घेऊन यायला या गोष्टीने त्याला मोठं केलेलं आहे. तो जो इथपर्यंत आलेला आहे तर त्याच्या या साधेपणामुळे, त्याच्या प्रामाणिकपणामुळे तो इथपर्यंत आलेला आहे. आणि मला हेच सांगायचं आहे की आजच्या जगातही साधेपणा टिकून आहे. साधेपणा, प्रामाणिकपणा आजही या जगामध्ये तग धरू शकतो. हे आपल्याला सूरज चव्हाणनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून आपणही बाहेर जो झगमगाट आहे ना सगळा, आपण जे सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहोत, आपण त्याला बळी पडता कामा नये. बाहेरच्या जगाला, बाहेरच्या झगमगाटाला आपण बळी पडता कामा नये. आपण जसं आहे ना तसंच राहावं. आणि आपण दुसऱ्यासाठी कधी बदलायचं नसते. बदलायचं म्हणजे आपण वेळेनुसार अपडेट व्हायचं असते, पण त्याच्यासाठी म्हणून स्वतःला बदलायचं नसते. अपडेट व्हा, नवीन गोष्टी शिका, नवीन ज्ञान आत्मसात करा, पण तुम्ही जसे आहात ना तसंच त्या गोष्टी स्वीकारा. त्यासाठी तुम्ही स्वतःला बदलू नका. आणि मला त्याच्यामधली आवडलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याची सिम्प्लिसिटी, त्याचा प्रामाणिकपणा. आणि हीच गोष्ट त्याला आज इथपर्यंत घेऊन आलेली आहे. आणि लोकांनी पण म्हणूनच त्याला डोक्यावर घेतलेलं आहे की तो गरीब आहे म्हणून तो पुढे गेला पाहिजे, म्हणूनच त्याला डोक्यावर घेतलं असं नाही आहे. आणि त्यांनी पण कधी त्या शोमध्ये आपल्या गरिबीचा प्रचार केला नाही. कधी त्यांनी लोकांना असं सांगितलं नाही की मला पैशाची गरज आहे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, तुम्ही मला याच्यासाठी वोट करा, असंही त्यांनी कधीच हा प्रचार केला नाही. फक्त त्यांनी नेहमी एकच खंत बोलून दाखवली आणि तो हेच म्हणायचा की या जगात आईवडील असणं किती आवश्यक आहे. आणि ज्याला या जगात आईवडील नाही त्याचं या जगात कोणीच नाही. हीच खंत त्यांनी प्रत्येक वेळी बोलून दाखवलेली आहे. फक्त त्याला याच गोष्टीचं ही कमतरता होती त्याच्यामध्ये. पण त्यांनी आपल्या गरिबीची उणीव किंवा गरिबीची जाणीव तिथे त्यांनी कधीच करून दिली नाही. आणि त्याच्यातली हीच गोष्ट खूप छान होती. आणि ब्लेसिंगमध्ये सुद्धा किती ताकद आहे ना हे आज आपल्याला कळलं. कारण आज महाराष्ट्राच्या अख्ख्या जनतेने त्याला वोट तर केलंच, पण जनतेला खरं वाटत होतं, अख्खं महाराष्ट्राला मनातून वाटत होतं की नाही हा जिंकला पाहिजे. असं
म्हणजे 100पैकी 90 लोकांना तरी असं वाटत होतं की सूरज चव्हाण नक्की जिंकला पाहिजे आणि ही मनातून आलेली आपल्यासाठी, आपल्याकडून त्याच्यासाठी आलेली ही चांगली भावना होती, म्हणून आज तो इथपर्यंत आलेला आहे. म्हणून म्हणते की ब्लेसिंगमध्ये पण खूप ताकद आहे. आपण जर कोणासाठी चांगला विचार करत असू तर नक्कीच त्या व्यक्तीचं चांगलं होऊ शकते. म्हणून चांगला विचार करा आणि त्यातच आपलं पण चांगलं दडलं. त्यांनी तिथे कधीच कोणाला कमी दाखवलं नाही, कधीच कोणाला म्हणजे कधी कोणातले हेवे धावे उणे दावे कधी त्यांनी तिथे काढले नाही. तो प्रत्येकासोबतच चांगला राहिला, चांगला वागला, चांगला खेळला. त्याला वास्तविक तर त्याला खेळ कळतही नव्हता. तो तिथे खेळायला आला, पण तो जसा वावरत होता ना तो तसाच वावरला. त्याला जे टास्क देण्यात येतो ते टास्क त्यांनी केले, बस एवढाच त्याचा तिथे रोल होता. आणि मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आपण जसे आहात तसेच राहा. म्हणजे दुसऱ्या या जगासाठी किंवा दुसऱ्यासाठी म्हणून स्वतःला बदलवू नका. जसे आहात तसेच प्रेझेंट व्हा. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटली असेल तर मला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.